नमस्कार. आजच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत. पाहुयात रत्नागिरी जिल्ह्यातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. आखाती युद्धाचा मत्स्य व्यवसायाला फटका. आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट आणि भीषण फटका आता रत्नागिरीच्या किनारपट्टीवरील मच्छीमारांना बसू लागला आहे. सवलतीच्या डिझेल दरात प्रति लिटर तब्बल 23 रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मासेमारी नौकांसाठी लागणाऱ्या डिझेलची किंमत आता 92 रुपयावरून थेट 115 रुपयांवर पोहोचली आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार मच्छीमारांचा समावेश कन्झ्युमर कॅटेगरीमध्ये करण्यात आल्याने ही वाढ लागू झाली आहे. एका नौकेला महिन्याला सरासरी 3500 लिटर डिझेल लागते, ज्यामुळे मच्छीमारांच्या खिशावर दरमहा 1 लाख रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. मुर्शी येथे वणवा विझवताना वृद्धाचा मृत्यू. संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी मावळत धनगरवाडी येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जंगलात लागलेला वणवा विझवण्यासाठी गेलेल्या बबन ढकू फोंडे या 60 वर्षीय वृद्धाचा आगीत भाजून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मार्च 21 रोजी दुपारी 2च्या सुमारास ही घटना घडली. आग विझवण्यासाठी गेलेले फोंडे बराच वेळ घरी न परतल्याने शोध घेतला असता ते गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळले. या घटनेमुळे संपूर्ण संगमेश्वर परिसरात शोककळा पसरली असून देवरुख पोलीस अधिक तपास करत आहेत. बावनदी उतारावर डंपर पलटी. कोळसा वाहतुकीचा धोका वाढला. बावनदी येथील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक उतारावर पुन्हा एकदा डंपर अपघाताची घटना घडली आहे. जयगडहून मुंबईकडे कोळसा घेऊन जाणारा डंपर पहाटे 4:30च्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. सुदैवाने यात मोठी जीवितहानी टळली असून चालक किरकोळ जखमी झाला आहे. मात्र या मार्गावरील जड कोळसा वाहतूक आणि वाहनांचा वेग यामुळे हा उतार आता वाहन चालकांसाठी धोक्याचा बिंदू ठरत आहे. खेडमध्ये हॉटेल पिकनिक पॉइंटला आग. खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील नांदगाव जवळ असलेल्या हॉटेल पिकनिक पॉइंटला अज्ञात व्यक्तींनी सोमवारी मध्यरात्री आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले असून व्यावसायिकाचे सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचा संशय हॉटेल मालक जलाल राजपूरकर यांनी व्यक्त केला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जयगडमध्ये डिजिटल अरेस्टचा बनाव, 25 लाखांचा गंडा. रत्नागिरी जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. जयगड येथील एका सेवानिवृत्त व्यक्तीला डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 25,27,000 रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. नाशिक पोलीस बोलत असल्याचे भासवून मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी हल्ल्यात सहभाग असल्याचे खोटे आरोप करत या वृद्धाला जाळ्यात ओढण्यात आले. या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात अज्ञात 3 इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत. तर या होत्या रत्नागिरी जिल्ह्यातील आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा आमचे बुलेटिन. धन्यवाद.